माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला, अग बासराला सोडून कुठं, अग बासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, येन माझे आई ग, येन माझे आई ग. लय प्रेम करते कडे आई, पण बाप काही कमी नाही बरं का. आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतेवरून समुद्राच्या पैलतेवरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काही ऐकून जा. उरामधी माया त्याच्या काया मेघावानी, उरामधी माया त्याच्या काया मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कनावा कला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर, लय अवघड आई गड्यार समजा या बापर, लय अवघड आई गड्यार उमगा या बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची. अरे जो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र मुलासाठी करतो ना तो म्हणजे बाप आहे. महिला मंडळ ऐका गड्या, तुम्ही आई असताना माहेरला गेलाय आणि तुमची पिशवी रिकामी आली असं कधी झालंय? तुम्ही आई असताना माहेरला गेलाय आणि तुमची पिशवी रिकामी आली असं कधी झालंय? कांदे काय द्यायची गोष्ट आहे, बटाटे काय द्यायची गोष्ट आहे? अरे आईनं त्या पिशवीमध्ये बटाटे घालावेत, कांदे घालावेत, मुलीनं ती पिशवी उघडून बघावी ना आईला सांगावे, ए आई अगं लय जाव आहे श्रीमंत आहे ग तुझा, अरे कोट्यवधीचा मालक आहे आई तुझा जाव आहे, अगं आई तुझी लेख ही कोट्यवधीची मालक आहे, अगं आई हे काही कमी का आमच्या घरी? ए लेकरा कमी म्हणून देत असतात का? कमी म्हणून नाही ग देत, पण देण्यामागचं कारण आहे एक. काय ग आई? अगं ज्यावेळेस तू हा कांदा बघशील ना, ज्यावेळेस कांदा चिरायला घेशील ना, कमीत कमी त्या निमित्तानं तरी तुला तुझ्या आईची आठवण होईल ग, म्हणून कांदा देते, म्हणून बटाटे देते ग. जे इतकं प्रेम करते रे ती आई असते. कधी आईवरती आम्ही इतकं प्रेम केलंय? कधी आईवरती इतकं प्रेम केलं? कधीतरी विचारा ना आपल्या मनाला, आईनं आपल्यासाठी काय केलं ना आपण आईसाठी काय केलं? उलट कधी कधी आम्ही बापाला विचारतो, बाबा काय केलं हो तुम्ही आमच्यासाठी? बापानं काय केलं ते सांगायचं का? काही नाही केलं हो. रस्त्याची कामं जर कदाचित चालली असतील त्या रस्त्याला जाऊन बघा, खडी फोडणारची पोरं काय करतात, तिथं इकडे तिकडे फिरतात, आणि त्या खडी फोडणाऱ्याच्या पोराकडे बघा ना आपल्या आपल्याकडे बघा, मग समजेन आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय, आपल्या बापाने आपल्यासाठी काय करून ठेवलंय. फक्त जाता जाता आठवा गड्या तुम्ही 5 लेखीत ना, आठवा आईनं काय केलं असेल. ज्यावेळेस तुम्ही माहेराला सासरे जात असाल त्यावेळेस आई रोज फोन करत असेल, ए ताई जेवली का ग? ए ताई बरं आहे का ग तुझं? ए ताई काय करतेस ग? विनाकारण ना, विनाकारण काहीच काम नसतं, रोज तेवढंच विचारते, भांडी घासली का, बरं आहे का, जेवली का, रोज दुसरं काहीच नाही, तेवढंच विचारते. पण आज ऐका ना, आज 1 वर्ष झालं, आलाय आईचा फोन, आलाय आईचा मेसेज, आली आईची कधी चिठ्ठी, ऐकलाय आईचा आवाज कधी? आता नाही येणार. आता चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, 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 चिठ्ठी न कोई संदेश. आज आईची चिठ्ठी ना आईचा मेसेज आहे, राहिल्या त्या फक्त आठवणी, आणि त्या आठवणीला साथ घालत 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 फक्त आता श्वासाच्या श्वासापर्यंत जगायचं. अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. वैकुंठवासी हरिभक्ती पारायण शशिकलाताई विष्णू मारकर
या धन्य मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या धन्य मातेच्या जाण्याप्रित्यर्थ त्यांना शेवटची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. कंप्लीट 1 तास भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहे आणि शेवटी आपण सगळेजण मिळून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांना आदरांजली पुष्पांजली वाहणार आहोत. पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे सुपुत्र श्री आनंदा विष्णू मारकड, श्री दत्तात्रय विष्णू मारकड आणि एक या जगात नाहीत वैकुंठवासी रामचंद्रजी विष्णू मारकड, नातू चिरंजीव गणेश रामचंद्र मारकड, 5 कन्या मंदाताई, सुनंदाताई, रंजनाबाई, संजनाताई आणि लताबाई आणि 4 सुना व नातवंड असा हा मारकड परिवार. आणि आपल्या आईचा आपल्या आजीचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतूनं हा मारकड कुटुंबियांना ठेवलेला 1 दिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा. खऱ्या अर्थानं खूप अट्टहासातून तारीख घेतली. हा नाही करत 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 बरोबर ना महाराज, कसा तरी मेळ घालण्याचा प्रयत्न केला, पण मेळ घालता घालता 2-3 दिवस झाला माझा घसा बसलाय. बरं, घसा बसून गंमत इतका बसलाय की आतापर्यंत कधीच बसला नाही. परवा दिवशी सिस्टम लई खराब लागली आणि काल बाळूमामाचा कार्यक्रम, म्हणजे रोजच संध्याकाळी बाळूमामाचेच कार्यक्रम असतात. काल लय समाज जवळजवळ 7-8 हजार लोक, आणि मग ती एकदा दम निघत नाही उभा राहिले. आणि मला लागत पब्लिक, जितकं पब्लिक मग तितकी कीर्तनाला मजा. हां, आणि त्यावेळेतून आता धावपळ चालू आहे, वातावरण खराब होते. तुमचं उरकून मला वाशिम गाठायचं आहे. कमीत कमी 500 किलोमीटर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचायचं, तिथं कीर्तन करायचं, परत सकाळीला आळंदीला जायचं. परवा दिवशी समाधी सोहळा आहे माऊलींचा. एवढी धावपळ करायची बाबा, हे सोपं नाही. मग या सर्वांच्या प्रेमातून नको म्हणलं, आवाज खराब असला तरी तासभर जाऊन का होईना कीर्तन करावं लागणार आहे, त्यामुळं काही अडचण नाही. म्हणलं चला, अतिशय गोड आयोजन नियोजन आहे. गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण देशमुख महाराज, शंकर बाबा असतील, गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असतील, आमचे लहान गोपाल हे 3 जण असतील, मृदंगावरती जे गोड इको खोड कमी कर मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय प्राण महाराज असतील, त्याचबरोबर जानकर महाराज असतील आणि आमच्या विष्णुदादाची साऊंड सिस्टम. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी. अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबर या शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण बाबा प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं मात्र अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या भगवंताचं आयुष्यभर गुणानुगान गाण्याचा प्रयत्न केला, याचा परिणाम आमचा शेवट गोड झाला. याच्यासाठी केला होता अट्टास. झाला का हो? झाला म्हणून तो बोलतो ना, शेवट होतो भला माझा बहु गोल झाला. आलो निजाच्या मायरा भेटी रखुमायच्या वेळा. आमचा शेवट गोड झाला, आमचा शेवट उत्तम झालाय, आमचा शेवट चांगला झालाय. मग महाराज तुम्ही म्हणताय शेवट गोड झाला, शेवट चांगला असं झाला. मला एक सांगा बसले रे, आतापर्यंत जर तुम्ही 100 वर्ष श्रद्धाचे कीर्तन ऐकले असतील तर कमीत कमी 25 कीर्तन यासाठी किंवा शेवट होतो भला या अभंगावर ऐकले असतील. मग मला सांगा, आतापर्यंत संत महात्मे सांगत आले शेवट काय पाहिजे? गोड पाहिजे, चांगला पाहिजे. आम्ही कीर्तनकार सुद्धा रोज कीर्तन सांगतो शेवट काय पाहिजे? गोड पाहिजे. तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या सगळेजण म्हणताय आपला शेवट वाईट पाहिजे. हा म्हणजे जागे वाईट म्हणायचं, म्हणजे आपला शेवट काय पाहिजे? चांगला पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं ना माझा शेवट चांगला असावा. मग मला एक सांगा, हे राडगाडगं चाललंय का आपलं शेवट गोड करायचंय, शेवट गोड करायचंय? हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? सांगा की. त्या बघा, माणसाचा खेळच असा आहे, जिथं बोल म्हणे तिथं बोलायची नाही, नको म्हणे तिथं बोलल्याशिवाय राहायची नाही. सांगा ना. नाही सांगणार तुम्ही, मला माहिती. त्यात मी लय आगाव आहे त्यामुळे सांगणार नाही. जरा ऐका. काय जण म्हणतील मृत्यू म्हणजे शेवटचा दिवस. अजिबात नाही. मी तुमचे सगळ्याची उत्तर मनातली देऊन पुढे जातो. काय जण म्हणतील महाराज मृत्यू म्हणजे शेवटचा दिवस. पण मृत्यूवर जर शेवटचा दिवस असता तर मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. सारखे थाप नको. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित हे काय? मग एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा हे काय?
हा शेवटचा दिवस मृत्यूवय, पण तो देहाचा आहे, त्यातून निघून जाता आत्मा, त्याचं काय, त्याचं राहतंय ना. मग शेवटचा दिवस अजून जर मृत्यूवश तुमच्या डोक्यात असेल तर मग मला एक सांगा, हा भंग मी जो घेतलाय तो तुकोबऱ्यानं मृत्यू लोकात असताना लिहिला का वैकुंठ गमन झाल्यावर? बाबा कधी लिहिला? असताना. मग जिवंत असताना मृत्यू लोकात असताना म्हणतात शेवट गोड झाला. मरण असेल काय? मरण असेल काय? उत्तर चुकीचं आहे, मी दिलंय पण तरी चुकीचं आहे, पुढे जातो. आता काय काय जण तुम्ही म्हणताल महाराज आजचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, कारण या दिनाला आपण आत्ममुक्ती दिन असं म्हणतो. पण प्रत्येकानंच भजन केलंय, प्रत्येक जण चांगलं जगलंय असं काय? प्रत्येकानंच या आजी सारखी 15 वर्ष वारी केली असं काय? प्रत्येक जणांनाच भजन केलंय असं काय? प्रत्येक जणांनाच गळ्यात पवित्र माळ घातली असं काय? बऱ्यापैकी नाहीच. बरोबर आहे ना. मग प्रत्येकालाच मोक्ष मिळाला असं नाही ना. तो बी विषय जरा पुढे गेला. आता शेवटचा विषय माझ्या पद्धतीने मी सांगतो. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐका. भगवंताची भक्ती करत 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 असताना एक दिवस मानसानच भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. प्रमाण आहे, देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गुरु. आणि तुकोबरा यांच्या जीवनात ती भूमिका आहे. तुकोबराय म्हणतात माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय, आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. देव आमचा देह देव झालाय, म्हणून म्हणू शकतो यासाठी केला होता अट्ठास शेवटाचा. मग महाराज आता काय हो, आता निश्चिंतीने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. आम्ही निश्चिंत झालोय, आम्ही विसाव्याच्या ठिकाणी आलोय. जे प्राप्त करायचं होतं ते आम्ही प्राप्त केलंय. पण महाराज निश्चिंत झाला, विसाव्याच्या ठिकाणी आला, तुमची तहान तृष्णा सगळी भागली. पण हे घडलं कशामुळं हो? नाम मंगलाचे तिने गुणे. त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं, आमचा शेवट. पण महाराज ते नाम धारण करत असताना जगानं त्रास दिला की. मंबाजी बोनं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबाकासराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती ओतलावं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार घालून धिंड करावी. महाराज म्हणतायत एवढा त्रास दिला, पण आम्ही त्या भक्तीच्या मार्गावरून थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही अशी सायकल चोरीला गेलेली घटना ऐकली का? सायकल चोरीला हा जाती, मोटरसायकल चोरीला जाती, गाडी चोरीला. पण असं ऐकलं का रेल्वे चोरीला गेली? नाही. एक तरी बातमी ह्या चोरीला गेलेल्या 100 बातमी असतात, पण रेल्वे चोरीला गेलेली बातमी जाणारच नाही. का माहितीये का? कारण ती पटरी सोडत नाही. हा, ती रेल्वे रूळ सोडत नाही. तशी आपल्याला सुद्धा एक पटरी, एक ज्ञानोबा राहायची आणि एक तुकोबा राहायची. आम्ही त्या पटरीनं चालत राहिलो आणि एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण माहितीये का? थांबदे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आम्ही त्याला पाहिलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमचा जन्म सफल झाला. यासाठी केला होता अट्टास. पण महाराज जे त्रास दिला त्याचं काय? आता त्या सगळ्याचं कौतुक वाटे झाली या वेचाची. मग महाराज त्या मुक्तीबद्दल, मोक्षाबद्दल काय म्हणणं? इथं बसलेल्या प्रत्येकाची धडपड ही मुक्तीसाठी, मोक्षासाठी चालली. बरोबर आहे ना? प्रत्येकाला वाटतं आम्हाला काय मिळावा? मोक्ष मिळावा. मग तुकोबाराय म्हणतात ती मुक्ती आता माझी बायको झाली आहे, ती मुक्ती आता माझी नवरी झाली आहे. तिनं माझ्याशी काय केलंय? लग्न केलंय. महिला मंडळ मला एक सांगा, तुमची ह्यांच्यावर सत्ता का ह्यांची तुमच्या? तुम्ही ह्यांचं ऐकता का? हे तुकोबारायच्या काळात जरा तुमचं ते ऐकत होते, पण आताच्या काळात आमदार खासदार चुली पुढे गपगार ऐकावं लागत आहे. बा काळ त्यांचा आलाय, लेडीज फर्स्ट आहे ना. मग आता ती मुक्ती माझी बायको झाली. सरपंचच आहेत ना?
हा ती मग सही करताना मी बघितलं म्हणून लक्षात आलं. म्हणजे तुम्हीत का ते आहेत? तुम्हीत ना? हा तुम्हीत. ऐका आता आता अजून सोपं करून सांगतो. इथं ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील, माझी आजी बरेच जण असतील. येऊ मग जवळ फक्त रान पेटू देऊ नका, फक्त ऐकून जा. मला एक सांगा, जोपर्यंत आपलं ग्रामपंचायत मध्ये कोणीच नाही, सरपंच नाही, सदस्य नाही, ग्रामसेवक नाही, तोपर्यंत रहिवाशी दाखला मागायचं म्हणल्यावर कमीत कमी 1-2 चक्रा तरी सरपंच. म्हणजे तुम्ही लोक मुद्दाम करता असं नाही. कदाचित तुम्ही कुठेतरी बाहेरगावी काहीतरी मिटिंगला गेलेला असता, कुणाचा तरी वाद मिटवाय राहण्यात गेलेला असता, कुणाच तरी घरी गेलेला असता. प्रत्येकच दिवस तुमचा मोकळा आहे असं नाही. कदाचित ग्रामसेवक बी गैरहजर असते. पण आता बायको सरपंच आहे. लक्षात येत आहे का? अय बसलेले, आता बायको सरपंच आहे. आता काही टेन्शन आहे का? कार्यालयात जायची गरज आहे का? फक्त तिला सांगायचंय, बाई रहिवाशी दाखला लागतोय, आण. ती सही करून तुमच्या हातात देईन. बरोबर. तो कोबराय म्हणतात माझी तीच गंमत झाली. ती मुक्ती माझी बायको झाली. आणि मी ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी ती माझ्या मोक्षावर सही करायला तयार आहे. तो का म्हणे मुक्ती परनिलवरी. आता लग्न झालंय आणि लग्नानंतरचे 9 दिवस जरा आनंदाचे असतात. हा मग परत जरा तो आनंद विटतो. हा विटतो ज्याचं जावे त्याच्या वंशात त्या बघ. म्हणजे गंमत कशी माहिती का? ज्याचं नाही झालं का त्याला वाटतं कधी होईन. आणि ज्याचं नाही झालं का त्याला वाटतं नसतं ह्या भानगडीत पडलं तर बरं झालं असतं. एवढा पिसुळा आणि त्यात जाती ह्या लय अवघड आहे. मग तू कोबराय म्हणतात ती मुक्ती माझी बायको झाली. आता मी म्हणेन त्या दिवशी सही करायला तयार आहे. आणि आता जे दिवस उरलेत ते आनंदाने जगण्याचे उरलेत. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या 10वा तृष्णेची अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची सहसा किंमत कळत नाही, उनीट भासत नाही. पण एकदा का आई वडील निघून गेले ना, मग बाबा डोळ्यात किती आसू आणणाऱ्या. आई वडील माणसं पुन्हा मिळत नाहीत. ऐकून जा, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आई वडील माथ्यावर गेले ना, पुन्हा किती प्रयत्न करा गड्या, आई वडील पुन्हा काही भेटत नाही. ज्यावेळेस आमच्या आईनं रक्ताचं हाडाचं काढा, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी, राब राबावं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेल. किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. रात्रंदिवस आईनं आमच्यासाठी झटव, रात्रंदिवस बापानं आमच्यासाठी काबाड कष्ट करावं. आणि ज्या दिवशी आमची आई निघून जाते का, ज्या दिवशी आमचा बाप निघून जातो का, त्यावेळेस आमच्या डोळ्यात आसू असतात. आम्हाला आई वडील वेगवेगळ्या रूपानं दिसायला भेटतात. एखादी मुलगी, एखादा मुलगा एखाद्या आईजवळ जात असेल, आईला हाक मारत असेल, तर आम्हालाही वाटतं आम्ही सुद्धा आमच्या आईला अशीच हाक मारायचो ना. आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, ती हाक एकाने मज होई शकू. अरे मी सुद्धा माझ्या आईला अशीच हाक मारायचो. पण आज 1 वर्ष झालं ना आम्ही आमच्या आईला हाक मारतोय. आज 1 वर्ष झालं आम्ही आमच्या आईच्या आठवणीत रडतोय. पण आमच्या आई कुठे हाकेला ओ देताना दिसत नाही गड्या. ऐका, ज्यावेळेस माणसं जातात ना, त्यावेळेस आम्हाला माणसं अशा रूपानं दिसायला सुरुवात होतात. आवाज थोडा खराब आहे, ऍडजस्ट करून घ्या. हंबरून वासराले चाटती जवगाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. ही आया बाया सांगत होत्या हो तुझ वाहताना, अग दुष्काळात मायेच्या माझे अटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. आई आम्हाला दिसायला सुरुवात होते गाड्या. पण असो, पहिल्यांदा मी भाऊ करणार नाही. 15-20 मिनिटं घेतो, 12-10 पर्यंत आपण थांबण्याचा प्रयत्न करू. शेवटचे 15-20 मिनिटं आई या विषयाला स्मित न्याय देणार आहे. ज्या मार्गाने आई गेले त्या मार्गाने बाबा एक दिवस इथं आलेल्या प्रत्येकाला जाणं आहे. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. जन्मय म्हणजे मृत्यू, आहे म्हणजे आहेच. तुम्ही दोघं तिघं जरी लय गोड गात असला, नाही गाताय, चांगलं गाताय, टेन्शन घेऊ नका, तसं काय नाही. मला संध्याकाळी एका गायकाचं पाकिट नुसतं 7,000 आहे.
पण बाबा माझा असं आहे, किती बी छोटा गायक असू द्या किती मोठा गायक असू द्या, त्याचा आदर आहे, तो कलाकार आहे. अगदी गोड गाताय तुम्ही आणि मी तुमच्यातूनच मोठा झालेलो आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जरी लय गोड गात असला तुम्ही तिघ चौघ, तरी देव तुम्हाला पुढचा आ म्हणू देईल का नाही सांगता येत नाही. हा, तुम्ही जरी दादा लय गोड पकवाज वाजत असला तरी देव तुम्हाला पुढची चाट वाजू देईल का नाही सांगता येत. पेटी मास्तर तुमचं कसं आहे, जाता का राहता? हा, जशी रोज गोड बटन वाजवताय पेटीची दाबीत आहे, तसं एक दिवस देव बी तुमचा खटका दाबणार आहे. टाळ करी तुम्ही लय हसताय, तुम्ही राहायचं आहे. कसं आहे बाबा, कसं आहे जायचं ना? बाबांनी अजून लय साथ केली मला बाबांनी, बरोबर आहे ना? जाता का राहता? नाही नाही, लय गोड भक्ती चालली बाबा, वय झालो पर 80च्या घरात गेला, बरोबर ना? असाल ना? लय भक्ती चालली देवाची, देवाशिवाय काही नाही हो, बरोबर आहे ना? पण तरी बी देव ठेवणार नाही ना, बरोबर आहे ना? बसलेले तुमचं कसं आहे, जाता का राहता? नाही नाही, राहता म्हणला तरी देव ठेवीत नाही, आम्हाला एवढी भक्ती करून ठेवीत नाही, तुम्हाला ठेवीत असतो का काय? हा हा हा, म्हणजे जसं तुम्ही रोज दुसऱ्याच्या कीर्तनात बसलाय तसं एक दिवस तुमच्या बी कीर्तनात कुणीतरी येऊन बसणार आहे की, कुणी बी येऊन हसणार आहेच की. विष्णू तुझं कसं आहे रे, जातो का राहतो? जायचंच वय, म्हणजे जसे रोज गोड बटन फिरवतो, इको घेऊन लय गोड केलंय बघतो आता. माझं जरा आज अवसान गेलंय, पण ऐक टेन्शन घेत नाही. हा, लय गोड बटन फिरवतोय, पण तरी बी देव तुझं बी एक दिवस बटन फिरवणार आहे, बरोबर आहे ना? हा, इको देणारच आहे. तुम्ही म्हणाल महाराज चैतन्य दादा आपलं कसं आहे, जरा जागेवर येतो. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याला घालवलं, तुम्ही एकटा काय राहायचा का काय? ए, माझं बी तसलंच आहे. जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्षसादाचे कीर्तन करतोय, तसं एक दिवस माझ्या वर्षसादाचं कीर्तन आणणारच आहे की. बाबा तिथं बी कोणीतरी कीर्तन सांगणारच आहे की. मला जावं लागतं नवल नाही, यांना जावं लागतं नवल नाही, बसले तुम्हाला जावं लागतं नवल नाही. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे, पण त्यांनी सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह केलाच की. संतांना बी जावं लागतं नवल नाही. इथं देव जरी आला तरी येत नाही उरो आले अवतार. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आप मस्त गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला कालकेपाशी बाबा त्यांनी लय गोड प्रमाण दिलं, पण तुम्हाला विचारतो, वडील काय करतात तुमचे? नाही ती पाहुण्याच्या गावाला गेल्यात काय? हा, म्हणजे यमाचा पाहुणा तिकडे वर, म्हणजे वैकुंठाला गेले असं म्हणायचंय का? आजोबा तरी असतील की? आजोबा कुठले गेले सगळेच गेले हो. नाही नाही, कधी कधी असं घडतं ना राव, तसं मुद्दाम नाही, चेष्टा नाही करणार मी. हा, नाही नाही, कधी कधी असं होतं का नाही, आजोबाच्या आधी नातवाला जावं लागतंय का नाही? म्हणजे आजोबा बी नाहीत, नाही ते आजोबा बी, पंजोबा खापर पंजोबा माहितीच नाही ती काही तसं, म्हणजे तिघडी माहितीच नाही बाई. म्हणजे तुमच्या अगोदरचं तुमच्या घरातलं कोण जिवंत नाही असं म्हणा की. हा, असंच ना. आता त्यांनी प्रमाण दिलंय म्हणून तुमच्याकडे आलोय, तुम्ही महाग म्हणला म्हणून. आता त्यांना विचारणं जरा बरोबर नाही, कारण त्यांचं वय आणि त्यांच्या वडिलाचं वय मला माहित नाही. आहेत ना वडील? हा, त्यामुळे त्यांना विचारलं नाही म्हणून तुम्हाला विचारलं. आता तुम्ही माझे आजोबा, मी तुमचा नातू, रागवायचं नाही ना. आता नंबर कुणाचा आहे? आजोबाचा. नाहीतर राहू द्या, मी पाठवतो. म्हणजे आता नंबर कुणाचा आहे? आजोबाचा. कोणत्या? म्हणजे माझ्या आजोबाचा म्हणताय का? हा हा हा, म्हणजे तुमचाही म्हणा की माझा म्हणा की. असं इतक्या अवघडात कशाला नेताय मला? लय गोड बोलला हो तुम्ही. एकदा टाळी वाजवता त्यांच्यासाठी. बरोबर आहे, म्हणजे आता नंबर तुमचा आहे. प्रमाण ऐकलंय ना? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. बाबा जरा माफी मागून बोलू का? तुमचा नंबर आदिल का माझा आदिल सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा.
माशी पंख पाकडे तव हे सरे ग्रास गिळी सत्ता हाती नाही जन्मय म्हणजे मृत्यू निश्चित आहे. एक दिवस मरावं लागणार आहे. मी नाही सांगत, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये गोड बोलतायत. उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली म्हणताय सजीव म्हणून ज्याचा ज्याचा या मृत्यू लोकात जन्म झाला त्याला मरावा लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाते. नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. सजीव मार काय बसलेले सजीव मारणारच आहे. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का चिरकाल? नाही वाह, माणसं हुशार आहेत. विष्णू किती वर झालं मनपास व्यवसाय चाललाय? म्हणजे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. म्हणजे तरी 40-50 कापड पप्पानच घेतलेलं आहे काय? नाही. मग किती महिने झालं? किती महिन्याला बदलावं लागतंय? धंदा चांगला चाललाय गेला का? हे कधी तुला बोललंय का? नाही नाही मला उन्हात लटकावलंय, मीच तापतोय, पाऊस असला तरी मीच भिजतोय, तुम्ही सावजीला मारत आहे, असं कधी बोललंय? नाही. म्हणजे याला स्पर्श कळत नाही, याला संवेदना नाही, याला टच पण कळत नाही आणि वाचा बी नाही, बोलता येत नाही. म्हणजे आता संवेदना नाही, स्पर्श नाही, टच नाही, वाचा नाही, याचा अर्थ हे सजीव की निर्जीव? बरोबर ना बसलेले? पटवून घेतोय एकदम. माझं कीर्तन लय सोपं असतं, अवघडात मी शिरत नाही. हा म्हणजे हे निर्जीव आहे म्हणायचंय ना. मग याला बदलावं लागत आहे की राहत आहे की बदलावं लागत आहे? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं ना? इथं पुरावा लागतो, पुरावा. आणि पुराव्याशिवाय मी तरी कधी कीर्तन करत नाही. ऐका पुरावा. आता जीवोवी गाऊन दावली का त्याच्या अगोदर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडजे मग नूतन वस्त्र वेडजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य ते देन. माऊली म्हणतात एखादं कापड एक दिवस जीर्ण होणार आहे, फाटणार आहे, फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं काय करावं लागणार आहे? कापड विकत घेऊन शिवून परिधान करावं लागणार आहे. बाबा एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण बाबा काय झालं माहितीये का, या कपड्याचाच लोकांना लय गर्व झाला, लय गर्व. माझातली लोक पैसा आल्यावर रावण ग बसलं नाही, सामान्य लोक ग बसत असतात का काय? लय गाडीला तर लय शाना होता तो, त्याच्यासारखा भाजणे बी नव्हता, त्याच्यासारखी ताकद बी कुणाकडे नव्हती. देव सुद्धा ब्यायचे त्याला नाही, त्याच्यातल्या नुसत्या सैनिकाला. इतका गडी भारी होता, पण एकाच गोष्टीने भंगार निघाला, नियत. परिणाम ठोकला. प्रभुरामचंद्राने कार्यक्रमच केला. आणि आता बी बघा बदलापूरमध्ये एक जणाची नियत खराब झाली. आता बी बदलापूरमध्ये एक जणाची नियत खराब झाली. परिणाम पोलिसांनी ठोकला. महाराष्ट्राचा आणि भारताचा एक इतिहास आहे. या भारतात कुणाची बी नियत खराब होऊ द्या, भारत त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. सरकार कुणाचं बी असू द्या, तिकडे घेऊन जाऊ नका मला. बरोबर आहे ना? गर्व पैसा आला की माणसं जरा उतानी चालली येते. आमच्या गावात एक जण तसलं दिवसाला 4 ड्रेस बदलतात. लय पैसा आला, सकाळी एक, दुपारी, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट, असं दिवसा हात लावायला सुद्धा वाटतो, कापतो का काही. म्हणजे बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाटत जायचंच आहे ना. बरं स्वतःची माहिती असले लोक म्हणते ना, नाही नाही लिननचं घालीत होता का 2-2 हजार रुपये मीटरचं, फडा 2-2 हजारचं, 60 पेटायचंय. कारण जोवरी चळन गा तोवरी मनती बांधोनी देते यमाची हाती भूषणे घेती काढून या. आहा तुमचं पाठ आहे. नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंतीच. तीच 4 ड्रेस बसालणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला मसन वाट्यात आलं. आणि नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. मी असं पुढं होतो, ते नेमकं असं पुढे इशीतून आलं आणि असं छत्ती काढून आलं. आता काय काय नाद असतो छत्ती काढायचा. मी त्याच्याकडे बघितलं, म्हणलं आत घे ना. नाही घेत म्हणला. म्हणलं का नाही घेत? म्हणलं 4 कोटीत. अरे तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, कुठं ठिकाण लावतो घ्या. ते मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि फुटतो
संपत्तीचा आणि सत्याचा फुगा एक दिवस फुटतोच, कायम लक्षात ठेवायचं. फुटणार म्हणून तर पुढे जाऊन त्याच्या पायाला हाडकं टोचले. आता मसन वाटच्या सून आहे बाई, हाडूक त्याला टोचलं ना. हाडूक किती गोड बोलते बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ए बयान थे, अरे चलने वाली चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसं गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नवं बरं का. त्या हाडूक म्हणते मी किती बदलायचो, 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी होणार आहे ना. बाबा तुमचं वय काय? वा बाबा, तुमच्या पंचायतीचा अनुभव मला सांगा. तुमच्या हयातीत एखादं उदाहरण असं गेलं का, एखादा श्रीमंत माणूस मेला प्याटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय? नाही. एखादा गरीब गेला, बिचाऱ्याला अग्निडाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. अहो बाबा, कुणी बी जाऊ द्या हो, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगा ती, अवघी कामे सारी खोटी अंती जाणे, मसन वाटी म्हणून बसलेली ऐका. पण प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे झाले ना. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. सकाळी रात्री झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरा पडला. कोणता दिवस आमच्यासाठी काय घेऊन येईन सांगता येत नाही. प्रभू रामचंद्राला सकाळी सकाळी राज्याभिषेक होणार होता. प्रभू रामचंद्राला सकाळ सकाळ राज्याभिषेक होणार होता, पण बाबा त्याच प्रभू रामचंद्राला वल्कल धारण करावं लागली आणि 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. पारड कधी बदल सांगता येत नाही. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. कधी ऊन गरिबी आणि सावली, गरिबी आणि श्रीमंती, ऊन सावलीचा खेळ आहे. ऊन सावलीचा खेळ म्हणून जगताना चांगलं जगा. कधी पारड बदल सांगता येत नाही. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय माग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणात चित्र बदलणारे, मागचा पुढे जाणारे आणि पुढचा मागे येणारे. गर्व कशाचा करायचा आहे? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खात असतात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना, त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसी किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून फक्त एक काम करा, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. आणि एक वाक्य ऐकून जा, कोणाच्या गरिबीची कधी चेष्टा करू नका. कधीच कोणाच्या गरिबीवरती हसू नका, कारण कधी तो राजा होईल, कधी त्याची श्रीमंती येईल, कधी त्याचं पारड बदल सांगता येत नाही. उदाहरण तुमच्या जवळचं आहे, सूरज चव्हाण. लय हसली व लोक त्याला, लय नाव ठेवली. कमेंट बॉक्स मध्ये शिव्या होत्या त्याला, शिव्या, भांगर रेती शिव्या होत्या. पण बाबा पारड बदललं ना. भगवान के यहाँ देर है लेकिन अंधेर नहीं. पारड बदललं बाबा. आज भारतातला सगळ्यात टॉप शो बिग बॉसचा तो विनर झालाय. पारड कधी कोणाचं बदल सांगतात नाही. म्हणून कुणाच्या गरीब, आपण इथं होतो जरा लय लांबत चाललंय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, या ओवी जवळ होतो. एक दिवस मरावं लागणार. जन्म मृत्यू निश्चित आहे, मला बचावं लागेल, तो कोबार आहे. जन्म मृत्यू आहे म्हणजे आहेच, पण जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. काय करावं लागेल? महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जर मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय? मोक्ष येतोय. देवाचा नियम आहे, अंतकालेच मामेव सुरण मुक्त. जर मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय? मोक्ष येतोय. एकच मोर्चा घेईल, एकाच संताला विचारेल. मला माझी पद्धत आहे, सगळ्या संताला विचारल्याशिवाय मी पुढे जात नाही, पण आपली वेळ कमी आहे म्हणून मला निश्चित डायरेक्ट जायचंय. एक फक्त माझ्या अभंगाशी निगडीत आहे, नाथ बाबांना विचारतो. नाथ बाबा बोलायला तुम्ही पठाईत आहेत, हुशार आहे, परखड बोलताय, पण तरी तुम्हाला शांती ब्रह्म म्हटलं जात आहे. आम्हाला सांगा ना, आमचा शेवट गोड करायचा आहे. परत आयुष्य मिळेल की नाही सांगता येत नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेर परत मिळेल की नाही सांगता येत नाही, पण आम्हाला शेवट गोड करायचा आहे. आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नाथ बाबा किती गोड बोलतात बघा. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतमनुष्याची गणना, शतमनुष्याची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आत्मा मधुसूदना, तुम्ही
वासुदेव तुम्ही वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणावं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणावं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर नाथ बाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण त्यात सांगतात नरदेव दुर्लभ ना शतवर्षाची गणना त्याच्यामध्ये दुःख येतं ना तुम्ही 8व्या मधुसूदन तुम्ही काय करा वासुदेव 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 म्हणा पुढे बसलेल्या आजी तुम्ही दोघी चौघी मला एक सांगा ना तुमच्या काळात वासुदेव घरी यायचा का जुन्या काळात वासुदेव यायचा का वासुदेव यायचं नाही ती टोपी असायची तिला भारी मोराचे पिसारी असायचे पाठ 4-5 वाजता यायचं लय भारी गाणं म्हणायचं दान पावलं दादा दान पावलं वासुदेव दान पावलं सकाळच्या दान पावलं दादा दान पावलं ते पिंगळा यायचं का पिंगळा एका हातात कंदील असायचं एका हातात टिमकी असायची टिम 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 ते वासुदेव यायचा पिंगळा यायचा आजी आता येतो वासुदेव घेणार आहे मी शेवटी मला आधीच आज्ञा आली ती हा यायचा वासुदेव पिंगळा यायचा ना आता येतोय वासुदेव पिंगळा आता नाही येतो आता काल बदलून गेला आता सकाळ सकाळ जागा कराय वासुदेव पिंगळा नाही येत बटरावाला येतो पोंग पोंग पाववाला हा आणि ते जुन्या काळात वासुदेव येऊन नित्य शिकवायचे धर्म शिकवायचे माणूस की शिकवायचे ती बटरावाला येऊन आता काय शिकवत नाही बटार घ्या पाव घ्या खारी घ्या टोच घ्या मराव का खाऊन त्यात लय जाऊ ती जुन्या काळात वासुदेवाचं गाणं बी लय गोड मानायचो बघा ना ऐका ना किती गोड आहे अरे वासुदेवाची ऐकावणी अरे जगात नाही दाम रे दाम करी काम बिड्या दाम करी काम रे दाम करी काम बिड्या दाम करी काम रे पैशाची जात नाही सनतोरा तयाची हव जन्मपासन सारी बात से ला 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 जन्मपासन सारी बात या पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करी काम वेड्या दाम करी पैसा शिकवणारे गीत होती माणूस शिकवणारे गीत होती बबन बाबा ती राहिली नाहीत आता गीत आता तसली गाणी राहिली आताच्या गाण्याचं काही मेळच लागत नाही एका गाण्याचा तर मला अर्थच कळला नाही जिंदगी गेली माझी कीर्तन करता करता महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात एक तालुका सोडला नाही मी जिंदगी गेली पण मला मेळच लागत नाही गाण्याचा अर्रा नाक मुकाम नाक मुकाम नाक मुकाम नाकाचा मुकागी म्हणते का काय म्हणते का लयच भांगार गाणी निघाली ही जुनी गाणी चांगली शिकवत होती ती वासुदेव नित्य शिकवायचा धर्म शिकवायचा सगळ्यात विशेष पैसा कसं कमवायचा शिकवायचा आणि बसलेले जरा चांगला ऐकून जा सटकून पैसा कमवायचा सटकून कारण या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे काही काही म्हणतात लोक माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला त्याच्याला पण माणसं कमवली पाहिजे पण शंकर बाबा पैसा नसल्यावर माणसाचा सोडा कुत्र बी जवळ येत नाही कुत्र बी म्हणतं भांगार आहे ती कशाला त्याच्या नादी लागायचं म्हणून पैसा पाहिजे सटकून कमवायचा तरुण मंडळी तुम्ही ऐकून जा सटकून पैसा सटकून कळतं लय लय कळतं खूप खूप कळतं जास्त जास्त कळतं भरपूर भरपूर नाही टचून नाही कचून सटकून पैसा कमवायचा असा 4 मजली बंगला बांधायचा आणि वर 5व्याचा असा शेंडा काढायचा असं शेजारच्या बघितलं ना अयो एवढा मोठा बंगला आग झाली पाहिजे अल्ला का पण एवढा मोठा बंगला जाळ झाला पाहिजे अल्ला का पण राहायला 4च माणसं 4 मजली बंगला परत 5व्याचा शेंडा काढतोय ए आगन जाळ होऊन त्याला मुळ्यात का होईना तुम्ही टेन्शन घेऊन त्याचा बाप नीट करीन पण आपला गच वरच पण ते सांभाळा जोडून या धन उत्तम उदास विचार आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो बाळू मामाचं सांगणं आहे कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो काय म्हणणं आहे तुमचं बाळूमामाचे भक्त आहेत म्हणून सांगतो बाळूमामाच्या आरतीतलं एक कडवं आहे 3 नंबरचं नीतीने वागावे कमी नाही होतं बाळूमामाच्या आरतीतलं एक कडवं आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत मामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही आपला मुद्दा इथं चाललाय वासुदेव वासुदेव म्हणा तरी आई लोकांनी भजन केलं तरी देवाचं नामस्मरण लोकांचा खेळच असाय
आम्ही इथं जो आहे ना तो पण लय भारी बोलतात. महाराज काय अभ्यास आहे हो, काय काय आवाज आहे, काय गायक लोक आहेत, काय वादक. आता आम्हाला सुद्धा वाटते परमार्थ करावा, पण कुठपर माहिती का, आम्ही गाडीत बसूच तर एकदा का आम्ही गाडीत बसल्या लोक नीट बोलत नाही. धंदा आहे त्यांचा, ती बोलत असतात पैसे, आपण कुठं ऐकायचं असतं वय. खरंच सगळ्यांनी ऐकलं असतं माझ्या पुढचे सगळे मालकरी नसते वय. नाही त्याचा अर्थ किती पिकांना ऐकत नाही तर शेवटचा मोर्चा माझा ज्ञानोबा ऐकत असेल. ज्ञानोबा जीवन नावाचे संदेश जन्म मृत्यू निश्चित आहे, पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंतचा अंतर काढून आम्हाला शेवट गोड करायचा आहे. तुकोबराय म्हणतायत भजन करा, नामदेवराय म्हणतायत भजन करा, नाथ बाबा म्हणतायत भजन करा. आमचा चाललाय संसार. तुम्हाला काय वाटतं? माऊली म्हणतायत आम्ही संसाराला विरोध कुठे केला आहे? उलट माझी तर प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक. माझं तर म्हणणं आहे थाटाच संसार करा, पण संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेगवेगळ्या. जितक्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासनं परमार्थ करा. किती? आणि जर तेवढ्या सायासनं परमार्थ करत असाल तर देव नाही, देवाचा बाप तुमच्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. किती? हरिपाटे सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशी. पण आपला संसार, आपला प्रपंच, आपला सायास चाललाय कुठं? आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची बोल बोल सारी. काय काय माणसं बाबा संसारूपी भवसागरात इतके बुडालेत, इतके काय काय माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडाले, फुगून सुद्धा वर आले नाहीत. तुमच्याकडे माणसं बुडाले हो? हा, मग आमच्या बिगवन पशी बी येतात वरती. मग आता जरा सोपं करून सांगतो बरं बाबा. संसारानं लोकांना पकडलं नाही, ह्यांनी संसाराला पकडले. कसं माहितीये? गुळाची ढेप माहिती तुम्हाला? गुळाची ढेप माझ्या हातात आहे बारकी. या गुळाच्या ढेपीला जाऊन मुंगल्यानं पकडलं. ते मुंगला मुंगला गाण्यातला मुंगला. आता किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची ढेप सोडतो? कसं आहे तुमच्याकडं? कसं पण लवकर? तसं नाही बाबा, वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघतो. पण गोळाची ढेप आपलं बी तेच झालंय. संसार करता करता आपण संसारात मरतो तरी देवाची आठवण आपल्याला होत नाही. जरा सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती तुम्हाला? साप बोला की. हा, साप साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. काय आता साप कोणाला खातो? हा बाबा, बेडकाला. गंमत आहे, सापानं बिडूक बघितला, लपत लपत साप गेला, बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बिडूक सापानं गिळला. राहिला किती? बरं राहिला अर्धा. किती मिनिटात संपणार आहे? हा, 2-4 मिनिटात संपल. लय एखादा साप बरं एकदा सगळा बिडूक सापाच्या तोंडात गेला. बेडकाचं अस्तित्व आहे? बेडकाचं नाव शिल्लक? बेडकाचं सोडा. मी विकास महाराज देवडे, तुम्ही मला सगळी ओळखता. नसल ओळख तरी कधीतरी कुणी इंस्टाग्रामला बघितलं असेल, कुणी युट्यूबला बघितलं असेल. बाबा सध्या महाराष्ट्रात गडी एवढा फेमस आहे, कुठला बी कार्यक्रम असू द्या गाड्याला आधी फोन असतो. कुठलं बी सोशल मीडियाचं ॲप घ्यायचं, इंस्टाग्राम घ्या, युट्यूब घ्या, कुठं बी घ्या, कशाला बी जायचं फक्त विकास महाराज देवडे नाव टाकायचं. लाखाच्या पुढंच फॉलोअर्स आहेत, कमी नाही. पण एवढा फेमस असून सुद्धा चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून गाडी धडकलीच. मी त्याला सांगत असतो कीर्तनात उभा राहत जाऊ नको, पण तरी राहिले माग. बघा म्हणजे त्याला माहिती गडी बार काय अवसानातला एखादा हानाय बसलंय म्हणून माग असते ते. हा, मग गडी बी तसा सांभाळावा लागतोय. 2-4 आलं तरी गडी संकट. आणि पहिला कीर्तनकार आहे बरं का, ज्या कीर्तनकाराचा ड्रायव्हर कीर्तनात उभा राहतोय. अजिबात नाही. एवढंच नाही बाबा, आता कमीत कमी 1000 किलोमीटर प्रवास आहे आजचा, उद्या सकाळपर्यंतचा, तरी बी कीर्तनात उभा आहे. बाबा हे सोपं नाही. हा, हे सोपं नाही. ऐका, पण चुकून जाता जाता बिचाऱ्याला झोप लागली, गाडी धडकलीच आणि मी मेलोच. तसं मी कसंच मरत नाही 5-50 वर्ष, पण चुकून मी मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतील बॉडी आली. महाराज नाही आला, महाराज गेला त्याच्या मूळ गावाला, पण काय आली महाराजाची. म्हणजे माझं बी तसंच आहे, तुमचं बी तसंच आहे. आपण गेल्यानंतर 1 मिनिट आपलं अस्तित्व राहत नाही. बेडकाच राहील का? जरा लक्ष देऊन ऐका बरं का. बेडकाच राहील का? मग आता जरा ऐका. किती संपलाय बेडूक? हा, इथं या जाग्यावर किती संपलाय? आता तेवढ्यात काय झालं, त्या अर्धा बेडूक आहे का सापाच्या तोंडातला, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असलं बेडकाने? काम केलं. एवढ्या वेळ त्यासाठीच गुळ हातात घेतला होता. जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसं बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता जरा ऐका, किती संपलाय बिडूक? राहिला किती?
मग आता राहिला अर्धा किती मिनिटं संपणार आहे 5 मिनिटं मग त्या 5 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कोणाची बेडकाचं चाललंय वही मी फक्त बेडकाव घातलंय नाही तर चाललंय आपलंच आपली बी अवस्था तेच झाली ना काय काय बेडकाचं 60 गेलंय राहिले 40 आशा संपली काय बेडकाचं गेलंय 80 राहिले 20 आशा संपली काय बेडका आज उद्या आली आशा संपली काय बेडका सर नवरा असल्यावर चाव्या काढून गेला रे दिना मिळाला की का तरी बी आशा अजून जरा सोपं करतो माहिती तुम्हाला घुस माहिती उंदराची मोठी बहीण ती जर एखाद्याच्या खेळपाटाला लागली तिला मिळच राहत नाही फक्त लय हसू नका रात्री मी कीर्तन बंद केलंय हसल्यामुळं उलती पालतीच झालती लोक कमीत कमी 7-8 लोक असतात कोणालाच मिळ लागा ना एक झालं की एक हसायचं बंद केलं जेव्हा बंद केलं तेव्हा गप बसली मग परत सुरू केलं हा आता ऐका ती घुस माहिती उंदराची मोठी बहीण ती जर एखाद्याच्या खेळपाटाला लागली तर त्यांना मिळच राहत नाही किती माती उकराव नुसती उकरी जाते आजी बरोबर आहे ना एक दिवस मी त्या अशा गुशीपासून निघालो होतो आणि न राहून त्या गुशीला विचारलं घुसमाई कबर माती उकरते ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगारला गोष्ट बंद करीत नसते म्हणलं बिंदास उकर काही फरक पडत नाही 4-5 दिवस मी परत तिथूनच कीर्तनाला निघालो होतो न राहून जाता असं ते गुशीकडे बघितलं तिने अशा मनपा एवढा मातीचा ढेगारा केलता न राहून त्याला विचारलं घुसमाई कबर माती उकरते ती म्हणली महाराज डोक्यावर ढेगारला गोष्ट बंद करीत नाही मी म्हणलं तायडे तुझं डोक्यावर माप नेमकं कशानं मस्ती ग ती म्हणली महाराज सोपं आहे ना मातीचा ढेगारा करती त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती डोकं वर करीत बघती डोक्यावर ढेगारा लागला तुझ्या बापाने केलता का मिली तरी लागल का असं डोक्यावर ढेगारा म्हणजे हे कोणाच चाललंय वा आता जाग्यावाला आपलं चाललंय फक्त गोशीचं उदाहरण आपल्या बी त्याची अवस्था झाली ना 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी आहे का समाधान सर्व सुखाची आशा जन्म गेला काकड्यातलंय बाबा माझा काकड्यावलंय जीव सुख करत संसारात माणसाला बसलेले एक दिवस मरावं लागतं तरी सुखाची प्राप्ती आहे कारण ज्या संसारात तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करता संसाराचा नियम आहे दुःख बांधवरी आहे हा संसाराचा विचार नाही कुठे ठाऊकाची आहे संसार दुःखाचा तुमच्याकडे गहू पेरल्यावर हरभरा उगवतात का ज्वारी गवच ना मग बाबा ज्या संसाराचं बीज दुःखाचं आहे त्यात सुख मिळेल की दुःखच मग सुख पाहिजे तर सुखरूप आहे साधू ज्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर बापरक मदेवर सर्व सुखाचे आगर जनी मने शानर सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे महाराज म्हणतायत तुम्ही करताय हा प्रपंचातला अट्टास आहे आणि पुढे ऐका प्रपंचातला अट्टास तुम्हाला सरपंच बनवेल प्रपंचातला अट्टास तुम्हाला झेडपी सदस्य बनवेल प्रपंचातला अट्टास तुम्हाला आमदार बनवेल खासदार बनवेल मंत्री बनवेल पंतप्रधान बनवेल राष्ट्रपती बनवेल नवे जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल पण प्रपंचातला अट्टास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं बाबा फुली मारू का डायरेक्ट गुणिले शक्यच नाही प्रपंचातल्या अट्टाहासानं शेवटचा दिवस गोड होणं शक्यच नाही मग अट्टाहासच करायचा आहे तर कुठला परमार्थार्था किती कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल कुठं जायची गरज नाही ठाईच बाई सोनी करा एक चित्त आवडी आनंद आळ बाबा पुढे जाऊ का येईल ताईसा बोल रामकृष्ण वा वा जसं वाटेल ज्या क्षणी आहात ज्या स्थळी आहात तिथं देवाचं दिवसातून मन लावून फक्त 5 मिनिटं नाम घ्या शेवट गोड आहे शेवट गोड आहे मग तुकोबर आहे तुम्ही काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची बोलण्याची नाही आता देवाविन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्र न कळे दिवस न कळे गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद किंवा गायनाची उडे आपुली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या काय केलं तुकोबर आहे परमार्थातला अट्टास काय केली साधना केली त्याची फलश्रुती अभंगाचं पहिलं चरण याद जाटी केला होता अट्टहास याद जाटी केला होता अट्टहास आता सांगतो आतापर्यंत
कीर्तन अगदी प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला, प्रमाणाशिवाय बाजूला गेलो नाही. पण आता दुसरी शक्यता सांगतो जेणेकरून शेवटचा दिवस गोड होईल. ऐकून जा तुमच्यासारखे. आता कोणाचा शेवटचा दिवस गोड होतो? काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आले जगाचं कल्याण केलं, निघूनही गेले, पण गेले दिगंबरे ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाची. किंवा तुका म्हणे एका मरण्याची जरे उत्तमची उरे. कीर्ती मागे पण ती कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाचे वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला, साचा आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोल ऐसा बोले जिने बोले विठ्ठल डोले, किंवा मुखी अमृताची वाणी देह देवाची. इतकं गोड बोला की आपल्यासोबत 10 जणांना गोड बोलावं. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं. आणि जाताना असं जा, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू आले पाहिजेत. एवढं चांगलं जीवन जगा. आणि निश्चित शशिकलाबाईचं जाणं हे या प्रकारातलं होतं. आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर चांगलं वागल्या, आयुष्यभर मुलांवरती चांगले संस्कार केले, कोणाला कधी वाईट बोललं नाही. घरी कोणताही पाहुणा आला तरी अतिथी सन्मान अगदी आनंदानं करण्याचा प्रयत्न केला. सर्वाशी चांगलं बोलून या जगाचा निरोप घेतला. आणि ज्या दिवशी या जगाचा निरोप घेतला असेल त्यावेळेस प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल शशिकला आईंना जावं. पण ज्यावेळेस प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल का त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यातून आसू असतील. एक चांगली स्त्री या जगातून निघून गेली. याला म्हणतात जगणं. मी नेहमी 3 वाक्य सांगत असतो कीर्तनात, शेवटाकडे कीर्तनाच्या. मी या जगात जगत असताना लोक 3 प्रकारचं जीवन जगतात. काही जणांचं जगणं शेणासारखं आहे, काही जणांचं जगणं गौरीसारखं आहे, तर काही जणांचं जगणं कापरासारखं आहे. काही जणांचं जगणं शेणासारखं आहे. शेण पेटवायचा सहसा पेटत नाही, शेण पेटवायचा सहसा पेटत नाही, आणि पेटलं तर नुसतं दुपान. तसं काही जगणं असतं. ह्याला गोड नाही त्याला गोड नाही, ह्याला डिवचीन त्याला डिवचीन, ह्याला काहीतरी म्हणीन त्याला काहीतरी म्हणीन, ह्याचा बाण पुकरीन त्याचा बाण टोकरीन. मग त्याचं जगणं जवळ म्हणजे त्याचं बोलणं म्हणजे जवळजवळ गावचा कुचरवाटाच असतं. कायम ह्या काय त्याला नावं ठेवण्यातच जिंदगी खराब करतं. तसलं दळभद्र जगणं कोणाचं नसावं. 2 नंबरचं जगणं एक गौरी. गौरी पेटवा कमीत कमी जगाला राग तरी शिल्लक. आणि 3 नंबरचं जगणं एक कापूर. कापूर पेटवा जगाला सुगंधही देतं, जगाला उजेडही देतं. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली तशी. निश्चित शशिकला आईंचं जगणं ही कापुरासारखं होतं. झिजत राहिल्या, उजेड देत राहिल्या, आणि प्रकाश देऊन एक दिवस या जगातून निघून गेल्या. आमचंही जगणं झिजण्यासारखं असावं. किती गोड आहे बघा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुमया द्यावा. आनंद जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. माझ्या ज्ञानोबऱ्या लोकांना खापर मिळवू दिलं नाही हो. माझ्या ज्ञानोबऱ्या जर इंद्रायणीला शिवली तर लोक म्हणायची इंद्रायणी बाटली. माझ्या ज्ञानोबऱ्यानं जर दर्शन देवाचं घेतलं तर लोक म्हणायची देवाला सुचिरभूत करा, देवाला अभिषेक घाला. माझे ज्ञानोबऱ्या जर रस्त्यानं चालायला लागले ना तर लोक म्हणायचे मागं फांदुरी बांधा, अपवित्र जागा होते. पण ज्या ज्ञानोबऱ्यांच्या स्पर्शानंतर लोक अपवित्र व्हायची असं म्हणायची, त्याच ज्ञानोबऱ्यांना शिवण्यासाठी आज लाखोंची गर्दी आळंदीत जमा झाली. याला म्हणतात जगणं. याला म्हणतात जगायचंय तर असं जगायचं. आयुष्य किती का मिळाना, थोडं आयुष्य मिळालं पण त्यात क्रांतीलाही महत्वाची केली. इतकी क्रांती माझ्या ज्ञानोबऱ्यांनी आयुष्यात केली. आयुष्य थोडं मिळालं पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कीर्ती या जगात राहणार आहे. बाबा तसं नव्ह, जोपर्यंत ज्ञानोबराय आहेत तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, नाही तर चंद्र सूर्य सुद्धा या जगात राहणार. काय हो, परवा दिवशी ज्ञानोबऱ्यांचा समाधी सोहळा आहे. परवा दिवशी खूप मोठी यात्रा आहे आळंदीत. उद्यापासून आम्ही सगळी कीर्तन कॅन्सल आहेत, घेतलेलीच नाहीत. ऐका काय ज्ञानोबऱ्याची समाधी काय बाबा, त्या समाधीतून अजूनही तेज निघतंय सूर्यासारखं. अजूनही तेजी समाधी, जिवंत संजीवन समाधी. आणि त्या ज्ञानोबऱ्याच्या समाधी पुढे तुम्ही आम्ही नतमस्तक व्हाल यात नवलच नाही. त्या ज्ञानोबऱ्याच्या समाधी पुढे तुम्ही आम्ही नतमस्तक व्हात यात नवलच नाही. पण ज्ञानोबऱ्याच्या समाधी पुढे हे आभाळ सुद्धा नतमस्तक होत आहे. हे आभाळ सुद्धा नतमस्तक कसं होतंय ऐकायचं. ट्रबल दे थोडं.
तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञानाच्या पुढं गाथा देव तुझी ओवी, केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली. परत म्हणू का? तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य फिक झालं, गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट धावली, घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एवढं सगळं सांगितलं, एवढं चांगलं जगण्याबद्दल बोललो, तरी एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं, नाही चांगलं जगलं तर मग काय? मग आमच्या बापाच तरी काय जायचं हो? आमचा बी हाही सांगायचा धंदा, त्याचंच पैसे आम्ही घेतो. नाही तुम्ही बदलला, आमचं काय जात नाही. ते कोणाचे काय बघेले ज्याचे त्याने आणि हे केले. पण एक लक्षात ठेवा, आमचं ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुद्दल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा. नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही येऊ. बरं त्याला बसाय नीट नाही. जॅगवार, पजेरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रियाडा, हाली आणि हाल्या बसला फकडे. आणि मग यमाच्या हातात मग काठी, मग मारी ती तुडी ती जोडी तिने स्टोरी. यमा चेकिंग कर भाऊ चालन. अजून बी कळत नसेल तर मावशा भजी तालता का? भजी तालता का? सांगत होते. भजी तालाय तेल किती उकळावं लागतं? त्यातला एखादा टिपका हाता पडल्यावर कातड काढते का नाही? त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला वर उकळतात. मंडपाव नाही नरकात. ज्याने भजन नाही का केलं उचल की टाक आणि भजी तळले पण तळतात. मी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती झपकावतात ते. पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार नाही. लय रट्ट खाताल तुम्ही आमचा धंदाही म्हणा, पैसाठी करीत म्हणा, काही म्हणा, पण वर गेल्या तुम्हाला दणक्यागणी आमची आठवण होईल. पहिल्या रात्याला जरा सोसल पण दुसऱ्या रात्याला तुम्हाला मिळच लागायच नाही आपण कुठे ते. आणि अजून तुमचा आमचा विश्वास नसेल तर फक्त मरून बघा. फक्त मेल्यावर हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ ना किती हाणलेत नाही तर आम्हाला कोणीकडे पळावं मिळ लागायच नाही. आणि अजून बी लक्षात येत नसेल तर आता जरा नीट ऐका. शेवटी म्हणायचंय ना, हे जरी नाही काल मग दसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बहा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बहा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईला. जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली होते का पिंगळा महाद्वारी.
बोला बोला बाळू मामाच्या नावानं. मग जर नाथबाबा म्हणतात नाही देवाचं भजन केलं तर हे जरी नाही कालं मग दुसरं येईल सर ते शेवटी बा कालो बांधून नेले एका जनादने आमचे काय बाजाईल पिंगळा मुहाद्वारी. म्हणून शेवटी तरी सगळ्यांनी भजन करा. हार घालाय कोण पुढे येणार आहे याचा विठोबा ऐकून जा. देवाचं काम आहे जन्म देणं ते काम आता आई करू लागली. देवाचं काम आहे जन्म देणं ते काम आता आई करू लागली. देवाचं काम आहे भरण पोषण पालन पोषण करणं ते काम आता आई करू लागली. आणि पाहता पाहता देवासमोरच देवाचं काम करणारा कोणीतरी निर्माण झाला. देव रडायला लागला. देवाच्या डोळ्यात आसू आली. या जगात मी आई बनून मी हद्दपार होतो की काय. आणि मग ती आई काय प्रेम करते त्या आईचं प्रेम नेमकं काय असतं तेच अनुभवण्यासाठी त्याच भगवान श्रीकृष्ण कधी देवकीच्या यशोदेच्या पोटी जन्म घ्यावा. त्याच भगवंतानं कधी कौशल्याच्या पोटी राम म्हणून जन्माला यावं. एवढंच काय योगियांच्या ध्यानी ध्याताना थोडीशी तो आमापाशी मागे पुढे जो जपी तपी यांच्यापासूनही दूर आहे. त्या देवाला जर यशोदे मातेनं प्रेमानं जर उकळाला बांधून ठेवलं ना तर स्वतः देवानं उकळाला सुद्धा बांधून घेतलं. इतकं जी प्रेम करते ती आई आहे. मी आधी सांगितलं लेकुराची हितवाही माऊलीची चित्त ऐसी कळबळ्याची जाती करीला भाविना जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. आयुष्यभर मुलाच्याच भाल्याचा जी विचार करते आयुष्यभर मुलाच्याच कल्याणाचा जी विचार करते त्याच्या बाबतीत परताव्याची अपेक्षा नसते तिला कधी. त्याच्या बाबतीत परताव्याची अपेक्षा नसते कधी. कधीतरी ऐका ना महिला मंडळ गड्या ऐका पुरुष मंडळी तुम्ही कधीतरी आपण ज्यावेळेस आपला मोबाईल हातात घेतो त्यावेळेस आपण अनेक जणांना ऑनलाईन शोधत असतो. हा ऑनलाईन आहे का तो ऑनलाईन आहे का. पण आपण आधी कसं असं केलंय कधी आपली आई ऑनलाईन आहे का बघितलंय आपण. कधी आपली आई ऑनलाईन आली का कधी बघितलंय आपण. आईनं शेवटचा घास कधी खालाय बघितला आपण. कधी घरी गेल्यानंतर रोज आपल्याला जे विचारते ना मुलांना जेवण केलं का त्या आईला कधी आपण विचारलंय आई तू जेवलीस का ग आई तू जेवलीस का ग. कधी आईनं आपल्याला आजारी असताना प्रत्येक क्षणाला विचारावं आई लेकर ही गोळी खा ती गोळी खा. पण आई आजारी असताना आपण कधी जवळ गेलोय आणि असं झालंय आई तू आजारी ना ग ही गोळी खा. महिला मंडळ पुरुष मंडळी असं कधी झालंय आई उशिरा उठली ना आपण आईच्या आधी उठलोय. आई उशिरा उठले आणि आपण आईच्या आधी उठलोय. असं कधी झालंय का जवळ जाऊन आईच्या ताट घेऊन गेलाय. लहान असताना आई जवळ यायची ताट घ्यायची बाप जवळ यायचा ताट घ्यायचा आणि तिच्या हातानं आपल्याला एक 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 घास भरवायची. आपण कधी असं केलंय. आता आई म्हातारी झाली ना आता आईचा हात उचलत नाही ना. आता आपण असं कधी केलंय का आपल्या हातातलं ताट आपण आईजवळ गेलोय घेऊन आईजवळ जेवण करायला बसलोय बाबाजवळ जेवण करायला जाऊन बसलोय आणि आपल्या हातानं आई बापाच्या मुखात गोड घास घातलाय. असं झालंय कधी. कधीतरी हा विचार करा. कधीतरी हा विचार एक सांगून जाईल. जर तुम्हाला वाटत असेल ना आपल्या जग पायावरती असावं आपण जग जिंकावं तर फक्त आईच्या बापाच्या चरणावरती नतमस्तक व्हा. जग जिंकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. या जगात जे जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई. आणि ज्यावेळेस असं प्रेम करणारी आई आमच्यातून निघून जाते का त्यावेळेस आमच्या डोळ्यात आसू असतात आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग. इन माझे आई ग इन माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग. इन माझे आई ग इन माझे आई ग. लय प्रेम करते कडे आई पण बाप काही कमी नाही बरं का. आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतेवरून समुद्राच्या पैलतेवरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे.
बाप म्हणजे निश्चित काही ऐकून जा. उरामदी माया त्याच्या काया मेघावानी, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड आई गड्यार, समजा या बापर. लय अवघड हाई गड्यार, उमगा या बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची. अरे जो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र मुलासाठी करतो ना, तो म्हणजे बाप आहे. महिला मंडळ ऐका गड्या, तुम्ही आई असताना माहेरला गेलाय आणि तुमची पिशवी रिकामी आली, असं कधी झालंय? तुम्ही आई असताना माहेरला गेलाय आणि तुमची पिशवी रिकामी आली, असं कधी झालंय? कांदे काय द्यायची गोष्ट आहे, बटाटे काय द्यायची गोष्ट आहे? अरे आईनं त्या पिशवीमध्ये बटाटे घालावेत, कांदे घालावेत, मुलीनं ती पिशवी उघडून बघावी ना आईला सांगावे, ए आई अगं लय जाव आहे श्रीमंत आहे ग तुझा. अरे कोट्यवधीचा मालक आहे आई तुझा जाव आहे. अगं आई तुझी लेख ही कोट्यवधीची मालक आहे. अगं आई हे काही कमी का आमच्या घरी? ए लेकरा, कमी म्हणून देत असतेत का? कमी म्हणून नाही ग देत, पण देण्यामागचं कारण आहे काय गाई. अगं ज्यावेळेस तू हा कांदा बघशील ना, ज्यावेळेस कांदा चिरायला घेशील ना, कमीत कमी त्या निमित्तानं तरी तुला तुझ्या आईची आठवण होईल ग, म्हणून कांदा देते, म्हणून बटाटे देते ग. जे इतकं प्रेम करते रे ती आई असते. कधी आईवरती आम्ही इतकं प्रेम केलंय? कधी आईवरती इतकं प्रेम केलं? कधीतरी विचारा ना आपल्या मनाला, आईनं आपल्यासाठी काय केलं ना आपण आईसाठी काय केलं. उलट कधी कधी आम्ही बापाला विचारतो, बाबा काय केलं हो तुम्ही आमच्यासाठी? बापानं काय केलं ते सांगायचं का? काही नाही केलं हो. रस्त्याची कामं जर कदाचित चालली असतील, त्या रस्त्याला जाऊन बघा, खडी फोडणारची पोरं काय करतात, तिथं इकडे तिकडे फिरतात. आणि त्या खडी फोडणाऱ्याच्या पोराकडे बघा ना, आपल्याकडे बघा, मग समजेन आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय, आपल्या बापाने आपल्यासाठी काय करून ठेवलंय. फक्त जाता जाता आठवा गड्या तुम्ही 5 लेकीत ना, आठवा आईनं काय केलं असेल. ज्यावेळेस तुम्ही माहेराला सासरे जात असाल, त्यावेळेस आई रोज फोन करत असेल, ए ताई जेवली का ग? ए ताई बरं आहे का ग तुझं? ए ताई काय करतेस ग? विनाकारण काहीच काम नसतं, रोज तेवढंच विचारते. भांडी घासली का? बरं आहे का? जेवली का? रोज दुसरं काहीच नाही, तेवढंच विचारते. पण आज ऐका ना, आज 1 वर्ष झालं, आलाय आईचा फोन, आलाय आईचा मेसेज, आली आईची कधी चिठ्ठी, ऐकलाय आईचा आवाज कधी? आता नाही येणार. आता चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, 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 चिठ्ठी न कोई संदेश. आज आईची चिठ्ठी ना आईचा मेसेज आहे, राहिल्या त्या फक्त आठवणी. आणि त्या आठवणीला साथ घालत 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 फक्त आता शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं. जाता जाता कीर्तन शेवटचं आहे, संपलंय आपलं. फक्त एक सांगेल, जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती विठ्ठल नावाचा आपला बाप नसलेला आहे, तोपर्यंत आपल्या विठ्ठल नावाच्या बापा सेवा करा. पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाही दर्शन